गुड मॉर्निंग गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. स्वागत आहे तुमचं स्वीटीच्या व्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता सकाळचे वाजलेले आहे 6:15. माझी सकाळ तर तशी रोज 7ला होते, पण आज थोडी लवकर झाली कारण की मला बरं नसल्यामुळे मला झोपच लागली नाही, त्यामुळे मी उठून गेली. तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू किती छान आणि मस्त आहे. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. त्यानंतर मी माझ्यासाठी कोमट पाणी ठेवलं गॅसवर गरम करायला. त्यानंतर दूध ठेवलं कारण की मला सकाळी मॉर्निंगला कोमट पाणी मी पिते. डाएटवर तर नाही आहे, पण मला आधीपासून सवय आहे की उठल्यावर मी कोमट पाणी पिते. त्यानंतर मी दूध गरम करायला ठेवलं चहा बनवायसाठी. आणि समोर बघू शकता की बाहेर वातावरण असं आहे की नाही इकडं पाऊस आहे नाही ऊन आहे, पण थंड वातावरण पण नाही आहे, खूप जास्त गरमी पण नाही आहे, नॉर्मल वेदर आहे. तुमच्याकडे कसा वेदर आहे किंवा तुमच्याकडे पाऊस आहे की नाही आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. कोमट पाणी पिलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझी मुलगी उठलेली आहे आणि ती उठली म्हणजे मी विचार करते की आज ती लवकर कशी उठली, कारण की ती एवढ्या लवकर तर उठत नाही कारण की तिचा झोपायचा टायमिंगच रात्री फार लेट असतो. पण आज तिला समजलं असेल मम्मी लवकर उठली तर चल मी पण उठते. तर ती आलेली होती किचनमध्ये आणि ती तुम्हाला सगळ्यांना हाय करते. आणि तिला तसं पण व्हिडिओमध्ये फोटो काढायला, व्हिडिओमध्ये बोलायला, कॅमेऱ्यामधून ॲक्टिंग करायला तिला फार आवडते. असो त्यानंतर मी चहा ठेवल्यानंतर मी तिच्याशी खेळली. त्यानंतर आम्ही चहा एन्जॉय केला, माझ्या हस्बंड आणि मीनी. छान तुमच्याशी शेअर करते जेवणमध्ये मी आज बनवलं होतं डाळ वांग, भाजी पोळी, डाळ वांग्याची भाजी, पोळी, भात, पापड, सॅलेड असं काहीतरी माझ्या जेवणाचा. मला जायचं होतं इव्हनिंगला मार्केटला, त्यासाठी मी थोडी रेडी झाली. तुम्ही बघू शकता जास्त काही नाही, फक्त नॉर्मल बेसिक मी 2 मिनिटमध्ये रेडी झाली. त्यानंतर मी चहा ठेवला. तसं तर मी इव्हनिंगला चहा घेत नाही, पण मॉर्निंगला आज घेतला होता. मॉर्निंगला माझं डेली रुटीन चहा असतं, पण इव्हनिंगला कदाचित मी चहा घेते, पण आज इच्छा झाली तर मी चहा घेतला. त्यानंतर माझी मुलगी बघू शकता तुम्ही काय करते. तिचं आपलं चालू असते दिवसभर, काही ना काही कारनामे करत असते ती. आता सध्या ती पाठीवर काहीतरी गोडधोड करते आणि मला नेमकं तिला विचारायचं होतं की तू काय करतेस. तिला सध्या आता काही असो. त्यानंतर मी बाहेर पडली. मला जायचं होतं मार्केटला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला भाजी वगैरे आणायला जायची आहे. मी भाजीपाला वगैरे आणायला गेली. तुम्ही बघू शकता की आमच्या घरापासून मार्केट फार लांब नाही आहे, जवळच आहे. तिथे मी भाजीपाला घेतला, वांगे वगैरे, कवड्याची भाजी तुम्हाला कोणाकोणा